थंडी चालू झालेली आहे आणि या थंडीच्या दिवसांमध्ये सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजेच कोरडी त्वचा, फुटलेले ओठ आणि निस्तेज चेहऱ्याचा। नमस्कार मंडळी, मी आहे शुभांगी आणि परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत थंडीमध्ये आपण आपल्या चेहऱ्याची, त्वचेची तसेच आपल्या संपूर्ण बॉडीची कशा पद्धतीने काळजी करू शकतो आणि काळजी घेऊ शकतो आणि असे कोणते उपाय आहेत, अशा कोणत्या टिप आहेत ज्या वापरून तुम्ही थंडीच्या दिवसात देखील तुमच्या त्वचेला एकदम सॉफ्ट, निस्तेज आणि उजळ ठेवू शकता। चला तर मग आपण स्टार्ट करूयात आपल्या आजच्या या ब्युटी स्पेशल अशा एपिसोडला। सगळ्यात पहिली जी टिप आहे ती आहे मॉइश्चरायझर वापरणं। ही एकदम बेसिक आणि सिंपल टिप आहे असं तुम्हाला वाटेल, पण थंडीच्या दिवसामध्ये काय होतं ना की आपली जी त्वचा आहे ती एकदम कोरडी पडायला लागते। मग ती आपल्या चेहऱ्याची असू दे किंवा बॉडीची असू दे, आपली जी त्वचा आहे ना ती एकदम कोरडी पडते आणि त्याच्यामधलं जे नैसर्गिक तेल आहे ते निघून जातं। त्याच्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे। तर आपल्याला काय करायचंय, आपली जेव्हा आंघोळ होते त्याच्यानंतर लगेचच आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती तुम्ही जे मॉइश्चरायझर डेली यूज करता तेच मॉइश्चरायझर आपल्याला चेहऱ्यावरती लावायचं आहे। पण जर तुम्हाला अजून थोडंसं हायड्रेशन किंवा अजून थोडंसं सॉफ्टनेस पाहिजे असेल तर तुम्ही अशी मॉइश्चरायझर निवडू शकता ज्या मॉइश्चरायझरमध्ये हायलोरॉनिक ॲसिड असेल, प्लस विटॅमिन ई असेल, प्लस विटॅमिन बी असेल। असं मॉइश्चरायझर तुम्ही घेणार असाल तर ते छानच, जर नसेल तर तुमच्याकडे जे मॉइश्चरायझर अवेलेबल आहे ते मॉइश्चरायझर तुम्हाला अंघोळ झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही फेसवॉश केलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला ते मॉइश्चरायझर संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे, तसेच मानेला देखील लावायचं आहे। आणि अंघोळ झाल्याच्या नंतर तुमच्या हाताला आणि पायाला मेन म्हणजे, आणि तसेच तुमच्या कमरेला असेल किंवा पाठीमागे पाठीला तुम्हाला काय करायचंय, लोशन वापरायचं आहे। कारण की जे लोशन असतं बॉडी लोशन ते एकदम माइल्ड असतं आणि त्याच्यामुळे काय होतं ना, तुम्ही त्वचेवरती जर लावलं तर ते एकदम छान ऑब्झॉर्ब होतं। आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्ही आंघोळ करून येता तेव्हा तुमची जी त्वचा आहे ती एकदम सॉफ्ट असते आणि त्याच्यामुळे काय होतं, ते जे मॉइश्चरायझर आहे किंवा जे लोशन आहे ते आतमध्ये मुरण्यासाठी एकदम छान तो टायमिंग असतो। त्याच्यामुळे तुम्हाला अंघोळ झाल्यानंतरच जे माइल्ड लोशन आहे किंवा जे बॉडी लोशन म्हणतात त्याला, ते बॉडी लोशन किंवा बॉडीचं मॉइश्चरायझर तुम्हाला छान तुमच्या हाताला, पायाला, कमरेला देखील लावायचं आहे, मानेला, म्हणजेच जे तुमच्या शरीराचे पार्ट उघडे असतात, म्हणजेच हात असेल, पाय असेल किंवा एखाद्या वेळेस साडी वगैरे घातली तर कंबर असेल, त्या सर्व जे पार्ट उघडे असतात त्यांना आपल्याला मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन छान लावून घ्यायचं आहे। तर ही पहिली टिप आहे की छान मॉइश्चरायझर वापरणे। जर तुम्हाला समजत नसेल की कोणते मॉइश्चरायझर वापरावेत थंडीच्या दिवसांमध्ये, तर मी जे जे छान छान मॉइश्चरायझर आहेत, हायलोरॉनिक बेस किंवा विटॅमिन ई असे छान छान ॲसिड असलेले जे मॉइश्चरायझर आहेत त्या सर्व मॉइश्चरायझरची जी लिंक आहे ना ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, जेणेकरून तुम्हाला घेण्यासाठी इझी जाईल आणि तुमचा वेळ जास्त जाणार नाही मॉइश्चरायझर शोधण्यामध्ये। तर टिप नंबर 2 आहे गरम पाण्यापासून सावध राहणे। तर ही एकदम बेसिकच टिप आहे असं म्हणता येईल। जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा आपण काय करतो, आपल्याला सवय असते थंडीच्या दिवसामध्ये आधीच एकतर थंडी असते आणि त्यामध्ये जर आपण थंड पाण्याने आंघोळ केली तर मग तर झालंच। त्यामुळे आपण काय करतो की खूप जास्त गरम पाणी यूज करतो आंघोळ करायला असेल किंवा आपल्या चेहऱ्यासाठी देखील, चेहरा धुताना देखील काहींना सवय असते थंडीच्या दिवसांमध्ये की गरमच पाणी करून घ्यायचं। पण असं न करता तुम्ही ना थोडंसं पाणी गरम करू शकता आणि त्या पाण्याला कोमट करू शकता आणि नंतर आंघोळ छान करू शकता किंवा चेहरा धुवू शकता आपलं फेसवॉशने। त्याच्यामुळे काय होतं, जे कोमट पाणी आहे त्यामुळे तुम्हाला ते पाणी थंड देखील लागत नाही आणि तुमची जी त्वचा आहे ती देखील खराब होत नाही। गरम पाण्यामुळे काय होतं, आधीच एकतर थंडीमुळे आपली जी त्वचा आहे ती एकदम म्हणजे नाही का कमकुवत होते आणि त्याच्यातलं तेल निघून जातं आणि वरून जेव्हा तुम्ही गरम पाणी घेता त्यामुळे ती त्वचा अजूनच कोरडी पडते। त्यामुळे जेव्हा पण तुम्ही आंघोळ करता तेव्हा तुम्हाला एकतर एकदम थंड पाणी देखील नाही यूज करायचं आणि एकदम गरम पाणी देखील नाही यूज करायचं, तुम्हाला थोडंसं कोमट आणि सौम्य पाणी यूज करायचं आहे।
तर हे झालं आंघोळीसाठी, चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी सुद्धा. असं म्हणतात ना की केस धुताना एकदम नाही का थंड पाणी यूज केलं पाहिजे, ज्यामुळे केस गळत नाहीत. पण माझं असं म्हणणं आहे की एकदम थंडही तुम्ही यूज करू नका आणि गरमही यूज करू नका. कोमट पाणी यूज करा केसांसाठी कोणत्याही ऋतूंमध्ये. पण जेव्हा मेन थंडी असते तेव्हा पण तुम्हाला केसांसाठी कोमटच पाणी यूज करायचं आहे आणि अंघोळीसाठी आणि चेहऱ्यासाठी देखील कोमटच पाणी यूज करायचं आहे. तर ही झाली दुसरी टिप. तिसरी जी टिप आहे ती आहे आपल्या चेहऱ्यासाठी चेहरा धुताना आपल्याला एकदम सौम्य क्लिन्झर वापरायचं आहे. तर आता क्लिन्झिंगमध्ये काय येतं, म्हणजेच क्लिन्झर कोणकोणतं असतं, तर क्लिन्झिंगमध्ये येतं पहिलं म्हणजे क्लिन्झिंग मिल्क, जे आपण मेकअप करण्या अगोदर क्लिन्झिंग करतो किंवा क्लीनअपमध्ये जी क्लिन्झिंग केली जाते ते क्लिन्झिंग मिल्क. आणि दुसरं जे येतं ते म्हणजेच फेसवॉश, आपण चेहरा धुण्यासाठी जो फेसवॉश वापरतो तो. तर ही एक टिप आहे की दिवसातून तुम्हाला फक्त 2 वेळेस तुमचा चेहरा धुवायचा आहे, 2 वेळेसच तुम्हाला फेसवॉश करायचा आहे. कोणताही ऋतू असू द्या. आणि जर थंडी असेल तर अजूनच तुम्हाला त्यामध्ये वेळा कमी करायच्या आहेत. काही जणांना खूप सवय असते की नाही का 3 ते 4 वेळेस फेसवॉश करायचा आणि वरून मॉइश्चरायझर देखील लावत नाहीत. आणि मग त्यामुळे काय होतं, थंडीच्या दिवसामध्ये आपल्या चेहऱ्याची जी त्वचा असते ती आपल्या शरीरापेक्षा एकतर खूपच नाजूक असते आणि त्या त्वचेमधून अगोदरच नैसर्गिक जे ऑइल असतं, जे तेल असतं ते अगोदर आपलं खेचून घेतलं जातं थंडीमध्ये. आणि वरून जर आपण 3 ते 4 वेळेस क्लिन्झर वापरलं, फेसवॉश वापरला, त्यामुळे आपली त्वचा जी आहे ती अजूनच कोरडी पडते. त्याच्यामुळे आपल्याला थंडीमध्ये फक्त 2दा फेसवॉश करायचा आहे. आणि फेसवॉश निवडताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की जे फेसवॉश एकदम सॉफ्ट असतील, सौम्य असतील, माइल्ड असतील तेच फेसवॉश तुम्हाला फेसवॉश करण्यासाठी यूज करायचे आहेत. ज्या फेसवॉशमध्ये हायलोरॉनिक ॲसिड असेल, व्हिटॅमिन ई असेल किंवा असे जे घटक असतील की जे तुमच्या स्किनला ना सॉफ्ट करतात, असे घटक असलेलेच फेसवॉश तुम्हाला निवडायचे आहेत. आणि ज्या फेसवॉशमध्ये अल्कोहोलचं जास्त प्रमाण आहे असे फेसवॉश तुम्हाला अजिबात निवडायचे नाहीत. अल्कोहोल बेस्ड जे फेसवॉश असतात ते तुमच्या त्वचेला एकदम जास्त खराब करू शकतात. त्याच्यामुळे फेसवॉश निवडताना तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे. आणि तुम्हाला समजत नसेल की नेमकं कोणता फेसवॉश वापरावा, तर मी जे छान छान माइल्ड फेसवॉश आहेत ज्यामध्ये हायलोरॉनिक ॲसिड आहे आणि जे छान सॉफ्ट आहेत अशा फेसवॉशची जी लिस्ट आहे आणि लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. म्हणजेच तुमचा टाईम देखील वाचेल आणि तुम्हाला लगेचच फेसवॉश मिळतील. सो डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा जर तुम्हाला फेसवॉशची लिंक हवी असेल तर. चौथी जी टिप आहे ती म्हणजेच आपल्या त्वचेला छान ऑइलिंग करणं. थंडीच्या दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्या त्वचेमधलं जे नैसर्गिक तेल असतं ते शोषलं जातं आणि त्यामुळे आपली त्वचा कोरडी पडते. आणि त्यामुळे आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये जे तेल असतात, म्हणजेच बदाम तेल, नारळ तेल, म्हणजे नाही का खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल, असे जे तेल असतात ना, जे ऑइल असतात ते जर तुम्ही तुमच्या त्वचेवर लावले तर ते एकदम छान तुमच्या त्वचेला मेंटेन ठेवतात. कारण की ते एकदमच ऑइली असतात ना, ऑइल बेस असतात. त्याच्यामुळे आपल्याला ते आपल्या हाताला असेल किंवा चेहऱ्याला देखील तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. ते जे ऑइल असतं ना ते एकदम छान असतं आणि ते एकदम डीपली आपल्या स्किनमध्ये ऑब्झर्व होतं आणि त्यामुळे आपल्या त्वचेचा जो ड्रायनेस आहे, जी आपली त्वचा कोरडी पडलेली आहे ती छान आपली पहिल्यासारखे होते आणि छान मेंटेन राहते. त्यामुळे ही एक टिप आहे की थंडीच्या दिवसांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला आपल्या हातापायाला किंवा आपल्या चेहऱ्याला देखील छान ऑइलिंग करून घ्यायचं आहे. आपल्याला कोणतंही तेल घ्यायचं आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही बदाम तेल घेतलं किंवा छान ऑलिव्ह ऑइल घेतलं, ते आपल्याला काय करायचं घ्यायचं आहे एका वाटीमध्ये किंवा कशामध्ये देखील तुम्ही घेऊ शकता आणि छान आपल्या हाताने असं रफ करून आपल्या चेहऱ्याला असेल किंवा हाताला असेल छान मसाज करून घ्यायची आहे. 5 मिनिटं तुम्ही करू शकता. आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला छान आंघोळ करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पूर्ण बॉडीला ऑइलिंग करू शकता आणि त्यामुळे तुमची त्वचा देखील छान मेंटेन राहील.
अजून एक सांगायचं झालं की थंडीमध्ये आपली त्वचाच नाही कोरडी पडत, तर आपलं जे स्काल्प आहे, आपलं जे डोकं आहे आणि आपल्या डोक्याची त्वचा आहे ती देखील कोरडी पडते. त्यामुळे आपल्याला आपल्या केसांच्या त्वचेला म्हणजेच आपल्या डोक्याच्या त्वचेला देखील ऑइलिंग करण्याची गरज आहे. त्यामुळे छान नारळाचं तेल किंवा बदामाचं तेल तुम्ही केसांना देखील छान लावून मसाज करू शकता. आता 5वी जी टिप आहे ती आहे छान सनस्क्रीन वापरणे. आता थंडीच्या दिवसामध्ये काय होतं, आपण भरपूर सारे ऑइल मॉइश्चरायझर वगैरे तर वापरतो, पण जेव्हा आपण बाहेर जातो कुठेतरी फिरायला असेल किंवा काही घ्यायला वगैरे असेल तेव्हा आपण सनस्क्रीन लावायचं विसरतो. आणि त्यामुळे काय होतं, थंडीच्या दिवसामध्ये एक तर थंडी पण असते आणि ऊन देखील भयंकर असतं. त्याच्यामुळे आपण जर सनस्क्रीन लावून नाही गेलो तर आपली जी त्वचा आहे ती सूर्यकिरणामुळे एकदम कोरडी पडून जाईल किंवा हार्श होईल. एक तर आधीच थंडी असते, त्यामुळे परत जर ऊन जर लागलं तुमच्या शरीराला असेल किंवा तुमच्या चेहऱ्याला, तर तुमची त्वचा अजूनच खराब होऊ शकते. आणि जर तुम्ही घरात देखील असाल तेव्हा देखील सनस्क्रीन लावा आणि जर तुम्ही बाहेर जाणार असाल तेव्हा तर डेफिनेटली लावा. तर ही एक टिप आहे की थंडीच्या दिवसामध्ये देखील आपल्याला बाहेर जाताना असेल किंवा घरामध्ये असेल मॉइश्चरायझर लावल्याच्या नंतर छान सनस्क्रीन लावून घ्यायची आहे. जी सनस्क्रीन SPF 50+ असेल अशीच सनस्क्रीन तुम्हाला निवडायची आहे आणि ती सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावून झाल्याच्या नंतर तुम्हाला दिवसा लावायची आहे आणि कुठेही बाहेर जाताना देखील लावायची आहे. 6वी जी टिप आहे ती आहे ओठांची आणि हाताची आपल्याला सर्वात जास्त काळजी घ्यायची आहे. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की थंडीच्या दिवसामध्ये आपलं जे ऑइल आहे ते अगोदरच निघून जातं आणि त्यामध्ये जर आपण ओठांची काळजी नाही घेतली किंवा बाहेर जाताना आपण छान आपल्या स्किनला प्रिपेअर नाही केलं तर अजूनच ती ड्राय आणि अजूनच कोरडी होण्याची जास्त चान्सेस असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला ओठांची आणि मेन म्हणजे आपल्या हातांची खूप जास्त काळजी घ्यायची आहे. ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला छान वॅसलीन असेल किंवा चांगला लिप बाम असेल तो दिवसातून 1-2 वेळेस लावायचा आहे. आणि सगळ्यात सुरुवातीला काय करायचे, तुम्हाला छान वॅसलीन किंवा लिप बाम घ्यायचा आहे, तो छान आपल्या ओठांवरती रब करायचा आहे. म्हणजेच नाही का, चांगलं लावून घ्यायचं आणि एखादा कॉटन पॅड असेल किंवा रुमाल असेल तो घ्यायचा. आपल्याला अगोदर लावायचं, छान रब करायचं आणि त्या कॉटन पॅडने किंवा रुमालाने जी पण आपली डेड स्किन आहे म्हणजेच जी आपली कोरडी पडलेली जी त्वचा आहे ती छान रब करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे काय होतं ना की तुम्ही पण नोटीस केलेलं असेल की ओठ जे आहेत ते असे फाटले जातात आणि त्यामुळे आपले जे वरचे कातडे आहेत ना ते थोडे थोडे असे वर येतात. त्यामुळे अगोदर आपल्याला लिप बाम लावून ते छान सॉफ्ट करायचे आहे. त्याच्यानंतर कॉटन पॅडने आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यावर अजून एकदा लिप बाम लावायचा आहे. त्यामुळे काय होतं की जी डेड स्किन आहे ती निघून जाते आणि आपली जी आतली स्किन आहे ती अजून छान प्रिपेअर होते. बरेच जण असं करतात की लिप बामवर लिप बाम, लिप बामवर लिप बाम, म्हणजे नाही का वॅसलीन लावलं त्याच्यानंतर त्याला पुसलं देखील नाही, परत एकदा वॅसलीन लावलं, त्याच्यामुळे मग ते अजूनच कोरडं पडतं, त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे ही एक टिप आहे की ओठांना मी जसं सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला लिप बाम किंवा वॅसलीन लावायचं आहे. तर हे झालं पहिलं. आणि हातासाठी म्हटलं तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की हातासाठी आपल्याला बॉडी लोशन वापरायचं आहे किंवा ऑलिव्ह ऑइल, बदाम तेल अशा पद्धतीचे जे तेल आहेत ते रात्री झोपण्यापूर्वी लावायचे आहेत. आणि मेन म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला असे कपडे घालायचे आहेत जे पूर्ण आपले अंग भरून असले पाहिजे. म्हणजे पायामध्ये सॉक्स असतील किंवा आपल्या बॉडीमध्ये स्वेटर असेल, कानटोपी वगैरे असे जे पूर्ण थंडीचे क्लोथ आहेत ते आपल्याला घालायचे आहेत, जेणेकरून आपल्या बॉडीचे पार्ट जे आहेत ते ओपन राहणार नाहीत आणि त्यामुळे आपली जी बॉडी आहे ती छान मेंटेन राहील आणि तुमची जी त्वचा आहे ती देखील कोरडी पडणार नाही. आता 7वी जी टिप आहे ती आहे योग्य पदार्थांचा आहारात समाविष्ट करणे, म्हणजेच योग्य डाएट निवडणे. तर आता थंडीच्या दिवसांमध्ये काय होतं की आपल्याला खूप जास्त भूक लागते. त्याच्यामुळे आपल्याला जेवणामध्ये असे पदार्थ घ्यायचे आहेत ज्यामध्ये ओमेगा 3 ॲसिड असेल, फॅटी ॲसिड्स असतील आणि ज्यामध्ये व्हिटॅमिन E प्लस व्हिटॅमिन C असे ॲसिड असतील, असे पदार्थ आपल्याला निवडायचे आहेत जेवणासाठी आणि डाएटसाठी. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, बदाम, संत्री, आवळा, गाजर असे जे
फॅटी ॲसिड असलेले जे पदार्थ आहेत, व्हिटॅमिन ई किंवा सी असलेले जे पदार्थ आहेत, ते पदार्थ तुम्हाला तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत आणि योग्य आहार घ्यायचा आहे, ज्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये तुमच्या त्वचेला छान नैसर्गिक ॲसिड तुम्ही खाल्ल्यामुळे किंवा ॲसिडयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे छान तुमची त्वचा जी आहे ती मेंटेन राहील आणि सॉफ्ट राहील. त्याच्यामुळे योग्य डाएट देखील थंडीच्या दिवसामध्ये तुमच्या त्वचेला सुंदर आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी मदत करतं. म्हणूनच योग्य डाएट घेणं हे देखील एक महत्त्वाची टिप आहे. 8वी जी टिप आहे ती आहे उबदार आणि छान झाकून पाकून कपडे घालणे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला असे कपडे निवडायचे आहेत जे पूर्ण आपल्या बॉडीला कव्हर करतील आणि आपल्या शरीराचा एकही पार्ट उघडा राहणार नाही. असे कपडे जर आपण थंडीच्या दिवसामध्ये घातले तर आपली जी बॉडी आहे ती आतून हायड्रेटेड राहते. कारण की जर तुमच्या त्वचेचा डायरेक्टली म्हणजे नाही का हवेशी किंवा डायरेक्टली थंडीशी जर संबंधच झाला नाही तर तुमची जी त्वचा आहे ती सॉफ्ट राहते. त्यामुळे आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये संपूर्ण भरून कपडे घालायचे आहेत, पायामध्ये सॉक्स घालायचे आहेत, स्वेटर घालायचं आहे, कानटोपी असेल किंवा बाहेर जाताना स्कार्फ असेल ते आपल्याला घालायचं आहे आणि ते निवडायचं आहे. ही फारच बेसिक टिप आहे. मी जर तुम्हाला नाही सांगितली तरी देखील तुम्ही करणार आहात, पण हे माझं काम आहे सांगणं, ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी. सो ही एक टिप आहे की थंडीमध्ये आपल्याला पूर्ण बॉडी कव्हर होईल असे कपडे घालायचे आहेत. आता 9वी जी टिप आहे ती आहे योग्य प्रमाणामध्ये झोप घेणं. ही देखील एक बेसिक टिप आहे. पण आपण असं म्हणतो ना की नाही का माझी स्किन खूपच ड्राय झालेली आहे, माझ्या स्किनमध्ये काही राहिलेलंच नाही आहे, जीवच राहिलेला नाही आहे, खूप ड्राय झाली आहे, खूप नाही का म्हणजे खूपच कामातून गेली आहे असं आपण म्हणतो. पण त्याचं एक कारण झोप देखील असू शकते. आपली अपुरी झालेली झोप हे देखील कारण असू शकतं तुमची स्किन ड्राय होण्याचं. त्याच्यामुळे म्हणजे थंडीमध्येच नाही तर कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला 7 ते 8 तास झोप घेणं हे गरजेचं आहे. आजकालचे जे आयुष्य आहे आपलं ते खूपच धावपळीचं आहे नाही का. जॉबवरून यायचं, त्याच्यानंतर जेवण बनवायचं, परत जेवायचं, परत मोबाईल बघायचा आणि रात्री 10च्या नंतर 10च्या पुढेच काही जण तर 12च्या पुढे झोपतात. त्याच्यामुळे काय होतं आपली जी झोप आहे ती अपूर्ण राहते आणि परत सकाळी उठून लगेच आपल्याला ऑफिसला जायचं असतं किंवा घरातले देखील कामे करायचे असतात. ज्या गृहिणी आहेत त्यांना घरातले देखील कामे असतात, त्यामुळे त्यांची देखील झोप होत नाही. त्याच्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला जर छान नॅचरल स्किन हवी असेल, छान आपल्या चेहऱ्यावरती ग्लो हवा असेल आणि छान सॉफ्ट स्किन हवी असेल तर आपल्याला 7 ते 8 तास झोप ही घ्यायलाच पाहिजे. आता 10वी जी टिप आहे ती म्हणजे छान व्यायाम आणि स्ट्रेचिंग करणं. थंडीच्या दिवसामध्ये व्यायाम केल्यामुळे आपली जी त्वचा आहे किंवा आपली जी बॉडी आहे ना ती एकदम छान रिलॅक्स राहते आणि त्यामुळे थंडीचा जो फायदा आहे तो आपल्या स्किनला असेल, बॉडीला असेल तो मिळतो. त्याच्यामुळे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला डायरेक्टली कामाला न जाता किंवा कामाला न लागता थोडासा म्हणजे तुम्हाला अजिबात व्यायाम येत नसेल तर तुम्ही छान एक राऊंड मारून येऊ शकता किंवा घरच्या घरी तुम्ही यूट्यूबला सर्च करून व्यायाम करू शकता, स्ट्रेचिंग करू शकता. त्याच्यामुळे आपली जी बॉडी आहे ती छान फ्रेश राहील आणि तुमची त्वचा देखील अर्थातच एकदम छान सॉफ्ट आणि निस्तेज राहील. अजून एक शेवटची टिप सांगायचं झालं तर भरपूर पाणी प्या. आता काय होतं उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप तहान लागते, त्यामुळे आपण आपोआपच पाणी पितो. पण थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला जास्त तहान लागत नाही आणि आपण पाणी पिणं म्हणजे थोडंसं अवॉइड करतो, पाणी पिणं किंवा थंड पदार्थ खाणं. आता थंड पदार्थ न खाणं ही गोष्ट समजू शकते की नाही का थंडी आहे त्यामुळे सर्दी होईल वगैरे, पण भरपूर पाणी पिणं याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्ही भरपूर पाणी प्या. थंडी असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, भरपूर पाणी प्या. त्याच्यामुळे काय होतं ना की आपली जी त्वचा आहे ती एकदम सॉफ्ट राहते आणि पाणी पिल्यामुळे काय होतं आपली पचनशक्ती छान राहते. म्हणजे आपण जे खाल्लेलं आहे ते छान पचतं वगैरे, मग त्याचा आपण जो खातो त्याचा फायदा आपल्या त्वचेला होणारच आहे ना. एक जी म्हण आहे ना की आपण बाहेरून किती जरी लावलं, कितीही क्रीमा लावल्या, कितीही काही लावलं, पण जर आपण योग्य पाणी नाही पिलं, योग्य आहार नाही घेतला तर त्याचा काही फायदा होत नाही. होतो फायदा, नाही होत असं नाही, होतो पण थोड्या प्रमाणामध्ये होतो. त्यामुळे आपण जेवढं आतून आपल्या शरीरामध्ये जाईल योग्य आहार,
चांगलं पाणी किंवा जे म्हणजे हायड्रेशनयुक्त जे पदार्थ आहेत ते जातील, तेव्हाच त्याचा फायदा आपल्या त्वचेला असेल, आपल्या शरीराला असेल तो होतो. तर ही एक लास्टची टिप होती की योग्य म्हणजे भरपूर सारं पाणी आपल्याला थंडीमध्ये देखील प्यायचं आहे. अजून एक टिप मी तुम्हाला सांगणार आहे की बाहेर जाताना कुठेही आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये एक छान बॅग कॅरी तर आपण करतोच. त्या बॅगमध्ये आपल्याला मॉइश्चरायझर असेल किंवा लिप बाम असेल किंवा पाण्याची एखादी बॉटल, हायड्रेशन तर खूप महत्त्वाचं आहे. पाण्याची बॉटल, हे जे म्हणजे त्वचेच्या केअरच्या ज्या वस्तू असतील त्या आपल्याला ठेवायच्या आहेत आपल्या बॅगमध्ये. आणि बाहेर गेल्यानंतर जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटलं की तुमची स्किन थोडीशी रफ वाटत आहे किंवा कोरडी वाटत आहे, तेव्हा लगेचच आपल्याला मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे किंवा लिप बाम यूज करायचा आहे. ही एकदम बेसिकच टिप आहे, तरी देखील मी तुम्हाला सांगितलं. सो हा होता आजचा व्हिडिओ आणि मी तुम्हाला सांगितलं की थंडीमध्ये कशा पद्धतीने आपण बॉडीला आणि आपल्या चेहऱ्याला छान केअर करू शकतो आणि छान त्वचा आपण मिळवू शकतो थंडीच्या दिवसात देखील. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच छान छान नवीन नवीन विषय घेऊन येईल आणि तुम्हाला माहिती देत राहील. सो सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.